अहमदाबादमधील विमान अपघातामध्ये मृतांचा आकडा हा 265 वर पोहोचलाय आणि यामध्ये विमानातील 229 प्रवाशांसह 12 क्रू मेंबर्सचाही समावेश आहे। विमान कोसळलेल्या सरकारी रुग्णालयातील 24 जणांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे। अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा डीव्हीआर बॉक्स म्हणजेच डिजिटल व्हॉइस रेकॉर्डरही सापडलेला आहे। या डीव्हीआरला डीजीसीएच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये आता तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे। अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी डीव्हीआर अत्यंत महत्त्वाचा आहे। डीव्हीआर हा ब्लॅक बॉक्सचा एक भाग असून यातून अपघाताचं कारण समजणार आहे। तर अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे। ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं कारण समोर येणार आहे। विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आला आहे, तर दुसरा ब्लॅक बॉक्स जो आहे तो अजून सापडलेला नाही, त्याचाही शोध सुरू आहे। तर अहमदाबाद विमान अपघातामध्ये एकच प्रवासी बचावला। रमेश विश्वकुमार असं या व्यक्तीचं नाव आहे आणि हा प्रवासी 11A या सीटवर बसला होता। त्यामुळे 11A ही सीट जी आहे त्यामुळेच रमेशचा जीव वाचला असं आता बोललं जात आहे। विमान दुर्घटनेतून एकमेव रमेश विश्वकुमार हे बचावलेत, मात्र ते कसे बचावले याबाबत अनेकांनी तर्कवितर्क लढवले। खुद्द रमेश विश्वकुमार यांनीच आपबीती सांगितली। आपण विमानातून उडी मारलेली नाही, तर सीटसह बाहेर फेकला गेलो असं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे आश्चर्यकारकरित्या 242 जणांमधून केवळ तेच बचावले। विमान दुर्घटनेतून बचावलेल्या रमेश विश्वकुमारची आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भेट घेतली। त्यांच्यावर अहमदाबादमध्ये उपचार सुरू आहेत। विमान अपघातामध्ये 241 प्रवाशांचा मृत्यू झालाय, मात्र रमेश विश्वकुमार आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये एकच माणूस बचावलेला आहे, मात्र 10 मिनिटं उशिरा पोहोचल्यानं एक महिला या अपघातातून बचावलेली आहे। लंडनच्या भूमी चौहानची फ्लाईट सुटली आणि तिचा जीव वाचला। लंडनहून भूमी अहमदाबादला माहेरी आली होती। अहमदाबादमधील विमान अपघातामध्ये अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली। विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षात शिकते आणि ज्यावेळेस ही घटना घडली तेव्हा ती हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या 5व्या मजल्यावर झोपलेली होती आणि यावेळेस ऐश्वर्यानं धुरामधून वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट लपेटून स्वतःचा जीव वाचवला आहे। तर अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पिंपरीच्या इरफान शेखचाही मृत्यू झालाय। 22 वर्षीय इरफान शेख हा एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये कॅबिन क्रू म्हणून कार्यरत होता। इरफान हा बकरी ईदच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या कुटुंबियांच्या भेटीला आला होता, मात्र त्याची मूळ गावी ही शेवटचीच ईद ठरलेली आहे। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत मुलुंडमध्ये राहणाऱ्या श्रद्धा धवन हिचा मृत्यू झालेला आहे। श्रद्धा ही एअर इंडियामध्ये सिनियर ग्रुप मेंबर होती। ड्युटी जॉईन करण्यापूर्वी श्रद्धानं आपल्या घरच्यांना फोन करून आपण लवकरच भेटू असं सांगितलं होतं, परंतु तिचा तो अखेरचा संवाद ठरलेला आहे। एअर इंडियाच्या विमानामध्ये पनवेलमधील मैथिली पाटीलही होत्या। नावागावातून काल दुपारी त्या ड्युटीसाठी गेल्या होत्या। आई वडील, 2 बहिणी आणि 1 भाऊ अशा कुटुंबातील मैथिली या सर्वात मोठ्या होत्या। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये उरणच्या मैथिली पाटीलचा मृत्यू झालेला आहे। दरम्यान उरणचे आमदार महेश बालदी यांनी नावे इथे जाऊन मैथिलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे। मैथिलीच्या जाण्यानं नावे गावासह संपूर्ण पनवेल उरण परिसरात शोककळा पसरली आहे। अहमदाबाद इथं झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे याही होत्या। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होत्या। त्यांच्या निधनानं कुटुंबावर शोककळा पसरली आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये केबिन क्रू दीपक पाठक यांचाही मृत्यू झालाय। ते नाशिकमधले नैताळे या मूळ गावचे। दीपक पाठक सध्या कुटुंबियांसोबत बदलापूरमध्ये राहत होते। गेल्या 11 वर्षांपासून दीपक पाठक एअर इंडियामध्ये कार्यरत होते। 4 वर्षांपूर्वी दीपक पाठक यांचं लग्न झालं होतं। त्यांच्या मृत्यूनं कुटुंबावर आणि परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। भीषण अपघातात कॅप्टन सुमित सबरवाल हे देखील होते। मुंबईतल्या पवईतील हिरानंदानीमध्ये कॅप्टन सुमित सबरवाल हे रहिवासी होते आणि या भीषण दुर्घटनेत कॅप्टन सुमित सबरवाल यांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे।
जोधपूरमधील अरबा इथली रहिवासी असलेल्या खुशबूराज पुरोहितचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. लग्नाच्या 5 महिन्यांनंतर पहिल्यांदाच ती आपल्या डॉक्टर पतीला भेटण्यासाठी म्हणून लंडनला जात होती. विमान अपघातात राजस्थानमधील संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. प्रतीक जोशी यांचं हे कुटुंब आहे. प्रतीक गेल्या 6 वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते. 5 वर्षांच्या जुळ्या मुलींसह त्यांची 3 मुलं प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर होती. विमानामध्ये बसल्यानंतर त्यांनी सेल्फी काढला. तोच सेल्फी जो आहे तो शेवटचा ठरला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय. रुपाणींसाठी लकी असलेला 1206 हा नंबर अनलकी ठरलाय. 12 जूनला झालेल्या या अपघातामध्ये रुपाणी यांचाही मृत्यू झालाय. अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातापूर्वीचा विमानातील व्हिडिओ जो आहे तो समोर आलाय. एका प्रवासी महिलेनं हा व्हिडिओ काढला होता. एअर इंडियाच्या विमानातील हा व्हिडिओ आहे. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जातोय. दरम्यान कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमानाचा अपघात झाल्याचीही शंका उपस्थित केली जाते. टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्समध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अहमदाबाद विमान अपघाताप्रकरणानं अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. विमान नीटपणे आकाशात सुद्धा झेपावलं नव्हतं आणि ते लागलीच खाली कोसळलं. त्यामुळे उड्डाण घेण्यापूर्वी या विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड होता का? विमान उड्डाणापूर्वी नेमकं काय झालं आणि नंतर काय झालं याची बाजू अजून समोर आलेली नाही. त्यामुळे याविषयीचे अनेक प्रश्नही उपस्थित झाले. अहमदाबादच्या विमान अपघाताच्या चौकशीमध्ये आता US नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डही सहभागी होणार आहे. NTSBनं त्यांच्या अधिकृत ट्विटमध्ये या संदर्भातली माहिती दिली. दरम्यान NTSBच्या तज्ज्ञांची एक टीम अमेरिकेतून रवानाही झाली. ही टीम भारताच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोसोबत या गंभीर अपघाताच्या चौकशीमध्ये सहकार्य करणार आहे. अहमदाबादमधील दुर्घटनेत महाराष्ट्रातील 10 प्रवाशांचा मृत्यू झालाय. ही घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. मृतदेह ओळखणं कठीण असून DNA टेस्ट सध्या सुरू आहेत. महाराष्ट्र सरकारकडून त्या ठिकाणी सहकार्य केलं जात असून मुख्यमंत्रीही इथल्या परिस्थितीवर गांभीर्यानं लक्ष ठेवून आहेत असं शिंदेंनी म्हटलं आहे. व्यवस्थेनं नैतिक जबाबदारी घ्यायची असते, पण आता तशी पद्धत राहिलेली नाही अशी टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सरकारवर केली. विमान दुर्घटना कशामुळे झाली याची कारणं काय आहेत हे तपासणं गरजेचं आहे असं देखील ते पुढे म्हणाले. जयंत पाटील हे नवी मुंबईमध्ये बोलत होते. अहमदाबाद विमान अपघातावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शहांवर जोरदार टीका केली. असे अपघात टाळता येत नाही असं शहा म्हणतात. मग यांना काय टाळता येतं असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. आम्हाला या विषयात राजकारण करायचं नाही असंही राऊत पुढे म्हणाले. पुणे शहरासह जिल्ह्याला पुढील 4 दिवस हवामान खात्यानं पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. 13 ते 17 जून दरम्यान शहरासह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस येण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट आहे. वेगवान वारे वाहण्याचीही शक्यता आहे. पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क रहा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे. 15 आणि 16 जूनला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. हवामान विभागानं आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह तालुक्यामध्ये पाऊस पडतोय. चांगला पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. कासेगावचा सोलापूर शहराशी संपर्क तुटलाय. सोलापुरात पावसामुळे उळे कासेगाव पूल पाण्याखाली गेला. सोलापूर जिल्ह्याला रात्रभर पावसानं झोडपून काढलाय.
राजापूर जवळच्या धोपेश्वर मंदिराजवळील धबधबा प्रवाहित झाला. पावसानंतर धबधब्यानं रौद्र रूप धारण केलं होतं, तर मंदिराच्या बाजूनं जाणारा सांडवा देखील ओव्हरफ्लो झालेला आहे. धोपेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झाल्यामुळे या धबधब्याच्या ठिकाणची अंगावर काटा आणणारी ही दृश्यही समोर आलेली आहे. अकोल्यातल्या पातूर तालुक्यातील दिग्रसमध्ये मुसळधार पावसाने पपई आणि लिंबू बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेलं आहे. शेती पिकं भुईसपाट झालेली असून शेतकरी गोपाल ताले यांच्या शेतातील पपईची बाग अक्षरशः जमिनीवर झोपली आहे. नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत द्या अशी मागणी आता शेतकरी करतायत. तर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. पती पत्नीमधील भांडणाचे अनेक प्रकार आजवर समोर आलेले आहेत, आपण पाहिलेले आहेत. परंतु आता पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला. पती पत्नीमध्ये भांडण झालं आणि त्यानंतर रागाच्या भरात पतीनं थेट पत्नीची दुचाकी पेटवून दिल्याचा प्रकार घडलेला आहे. पुण्यातल्या गणेश पेठेमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. महिला आपल्या भावाकडे राहायला आलेली असताना तिचा पतीही तिथं आला होता. त्यांच्यात वादावादी झाली, तेव्हा राग सहन न झाल्यामुळे पतीनं थेट दुचाकी पेटवून दिली. देख ए पूजा मता पूरी जलने दे, पूरी मेरी गाड़ी है. पुण्यातली ही धक्कादायक घटना आपण बघतोय. बायको सोबत भांडण अभी झालं. तो शुरुआत है रे. हा नीचे पाहुयात मान्सूनची खबर बाद. जालना जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे जिल्ह्यातील फळबागायतदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जालन्यातील नंदापूर शिवारातील शेतकरी प्रकाश उबाळे यांच्या लिंबू बागेचं यामध्ये मोठं नुकसान झालंय. बीडच्या गेवराई तालुक्यात वादळी पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय. भर उन्हाळ्यामध्ये पपई पिकांचं लाखो रुपयांचं पाणी विकत घेऊन फळबाग जोपासण्याचा प्रयत्न या शेतकऱ्याने केला होता. मात्र काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे संपूर्ण बागेचं प्रचंड नुकसान झालंय. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलेली आहे. जोरदार पावसामुळे नांदेड जिल्ह्यात केळीबागा आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. ज्या शेतकऱ्यांचा विमा नाही त्यांना सुद्धा मदत मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही अशोक चव्हाणांनी दिली आहे. जळगावात वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झालेल्या केळीबागा या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत आणि यावेळेस मंत्री गुलाबराव पाटलांनी या नुकसानीची पाहणी केलेली आहे. शासनाकडून शक्य ती सगळी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाहीच पालकमंत्र्यांनी यावेळेस शेतकऱ्यांना दिली आहे. अकोल्याच्या बाळापुरातील चिंचोली गणूमध्ये सिद्धार्थ अंभोरे या शेतमजुराच्या घराचं बांधकाम कोसळलं. घरकुल योजनेतील अनुदान आणि त्यांनी साठवून ठेवलेल्या 85,000 ते हे बांधकाम सुरू होतं. दरम्यान प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे. तर विमान अपघातासंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाचे माजी संयुक्त सचिव डॉक्टर सनत कौल यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. डीजीसीएनं एअर इंडियाला अनेक वेळा पत्र लिहून इशारा दिला होता, ज्यामुळे हे स्पष्ट होत आहे की सुरक्षेच्या चिंतांकडे दुर्लक्ष केलं गेलं असावं असा दावाच डॉक्टर सनत कौल यांनी केलेला आहे. तर बोईंग ही 100 वर्ष जुनी प्रतिष्ठित कंपनी आहे, परंतु अलीकडच्या काळात त्यांच्या विमान निर्मितीबाबत अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत आणि अमेरिकेतही चौकशा सुरू आहेत असं कौल यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे एअर इंडियाकडून दुर्लक्ष झालं का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. तसंच बोईंग कंपनीवर देखील या ठिकाणी आता प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि त्यांच्या दर्जावर आता प्रश्न उपस्थित झालेला आहे, कारण सुरक्षिततेच्या बाबतीत बोईंग कंपनीवर इथं आरोप झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण अमेरिकेत बोईंग कंपनीच्या विरोधात चौकशा सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. तसंच सनत कौल यांनीही म्हटलेलं आहे. 100 वर्ष जुनी कंपनी असली तरी त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झालेला आहे. देखिए, इसमें ऐसा है कि डीजीसीए डायरेक्टर जनरल सिविल एविएशन वो रेगुलेटर होता है, मिनिस्ट्री उसके ऊपर है, पर वो है उसने एयर इंडिया को कई बार कहा था, चिट्ठी लिख के कई चीज़ें पॉइंट आउट की थी, सेफ्टी के बारे में मेनली,
कि आपका ये इंस्पेक्शन ठीक नहीं, ये नहीं है, वो नहीं है। तो ये तो हो चुका है। तो अब इसमें ये सवाल भी उठता है कि ये जो मेंटेनेंस होता है एयर इंडिया का, और जो लाइन मेंटेनेंस कहलाता है, जब उड़ने से पहले इंस्पेक्टर्स चेक करते हैं, और फिर ये वो कितना अच्छा था कितना बुरा था, उसमें कोई कमी रह गई थी, तो उसके बारे में भी सवाल उठता है। पाहुयात मान्सूनची खबर बात। नांदेडहून बिदरला जाणाऱ्या हाणेगाव ते कर्नाटक बॉर्डरपर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे रस्त्याला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। दरम्यान तेलंगणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या 3 राज्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता असून खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे। कोल्हापुरात ओढ्यातून वाहून गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडलाय। अखेर 12 तासांनंतर या विद्यार्थ्याचा मृतदेह शोधण्यास तपास पथकाला यश आलेलं आहे। काल सायंकाळच्या सुमारास ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हा शाळकरी विद्यार्थी जो आहे तो वाहून गेला होता। अमरावतीमध्ये जुन्या पारंपरिक पद्धतीनं आजही पावसासाठी वरुण देवाला साकडं घातलं जातं। धोंडी धोंडी पाणी दे, साल मान पिकू दे चा गजर केला जातो। तिवसा शहरामध्ये देखील धोंडी धोंडी पाणी दे करत युवकांनी धोंडी काढलेली होती। लवकर पाऊस येऊ दे अशी याचना वरुण राजाला करण्यात येते। पाऊस बेपत्ता झाल्यानं शहरात धोंडी काढण्यात आली होती। कोल्हापुरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि त्यामुळे शहरातील कचरा, प्लास्टिक आणि थर्माकोलसह इतर वस्तू पाण्यासोबत पंचगंगा नदीमध्ये वाहून आल्या। तसंच जयंती या नाल्यातून आलेला कचरा राजाराम बंधारा इथं एकत्रित झाला। दरम्यान महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नदीतील कचरा काढायला आता तातडीनं सुरुवातही केलेली आहे। धुळ्याच्या साक्रीतील मेंढपाळांना पावसाळा सुरू झाल्यामुळे गावाकडे परतण्याचे वेध लागले आहेत। पावले चालती गावाकडची वाट असं गुणगुणत ते मोठ्या आनंदानं गावाकडे परतलेले आहेत। दरम्यान हे मेंढपाळ दिवाळी संपल्याबरोबर शिंदखेडा, धरणगाव, अमळनेर मध्ये दाखल होत असतात। तर जळगावच्या मुक्ताईनगर तहसील कार्यालयामध्ये नागरिक विविध शासकीय योजनांच्या कामासाठी येत असतात। जवळपास 1300 लाभार्थ्यांसाठी एकच टेबल आहे, त्यामुळे योजनांची डीबीटी करण्यासाठी त्यांना सारख्या फेऱ्या माराव्या लागतात। तसंच कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासोबतच बसण्याचीही व्यवस्था नाही आहे। जळगावच्या एरंडोलमधील अंजनी नदीपात्राच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। शहरातील सर्व सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे आणि त्यामुळे डुकरांचा मुक्त संचार वाढलेला असून नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलं आहे। पालकमंत्री आशिष शेलार यांच्या समोरच मुंबईमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली आहे। धक्काबुक्की होताना भाजप कार्यकर्ते आशिष शेलारांच्या गाडीवर पडले आणि कांदिवली पूर्व परिसरातील फेरीवाले आशिष शेलारांना निवेदन देण्यासाठी आले होते आणि त्यावेळेस भाजप पदाधिकारी देवांग दवे आणि फेरीवाल्यांना रोखल्यामुळे ही झटापट झाल्याचं पाहायला मिळालंय। जालन्यातील पारध शिवारामध्ये जुन्या शेतीच्या वादातून हाणामारी झालेली आहे। हाणामारीमध्ये 2 जण जखमी झाले आहेत। वैभव लोखंडे आणि हर्षल पवार अशी या जखमींची नावं आहेत आणि या प्रकरणी गोपाल लोखंडे यांच्या फिर्यादीवरून एका महिलेसह 4 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मारू